यमे, हे सासर आहे तुझे. तुला येते की नाही याची परीक्षा घरातील मोठ्या बायका बघणारच. या बाबतीत तक्रार नाही हो चालायची. तू असे कर, तू माईंजवळ शिक, त्यांच्या समोर एक एक पदार्थ करत जा, पण या बाबतीत सबब नाही चालायची, कळले? बघ इथे, डोळे पुस आता. डोळे पुस. आपण दोघी इथे असे बोलत बसलेले बरे नाही दिसायचे. चल आज चल बाळा. मग माधवराव, तुम्ही काय करायचं ठरविले आहे? देवराष्ट्राच्या पाण्याच्या प्रश्नावर मात कशी करता येईल याचा विचार करीत आहोत. कारण तत्वांशी तडजोड करून निकाल मनोहरांच्या बाजूने देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण प्राण गेला तरी सुद्धा तुम्ही तसे करणार नाही हे उघडच आहे. पण माधवराव, देवराष्ट्रावरच्या पाण्याच्या संकटाला दूर करण्याचा आणखी एक मार्ग मला सुचतो आहे. खरेच? होय. आय एम ईगर टू नो. प्लीज गो अहेड. माधवराव, आई, अगो राहू दे, मी करेन हो. असू दे गो, बसल्या बसल्या तर करते. काय बाई टोचून बोलणे तरी. आता वहिनी मला सांगा, 25 माणसांचा स्वयंपाक हिला एकटीला जमणार आहे का? घाबरेल नाही तर काय पोर. पण ह्यांचे आपले मुद्दामून चालूच, ही चहाचा ही चहाचा. नाही, आपल्या समोर इतके तर आपल्या मागून किती करत असतील. आत्या. काय आत्या? काय आत्या? मनातून आमचाच उद्धार करायचा होता त्यांना. आम्ही पोरीला काही शिकवले नाही म्हणून. पाया आम्ही घातला, पण पुढचे यांनी शिकवायला नको. आता मी माझ्या सासरीत शिकले ना सगळा स्वयंपाक. तुझी आई एवढी सुगरण कुठे शिकली विचार बरं? माझ्याच हाताखाली ना. पण ह्यांचा पाहावा तो निराळाच कारभार. हिची सासू पडली मऊ आणि त्या चुलत सासवा तिच्यावरच सत्ता गाजवतात. त्या हिला कशा सोडतील? पण ते काही असो यमे, आपले नाणे खणखणीत असायला हवे. काय वहिनी, तुम्ही जावई बापूंना सांगा, म्हणावं लेकीला 4 दिवस चांगली माघारपणासाठी पाठवून दे. चांगली तरबेज करून पाठवते. काय? होय हो वंस, शिकेल ती स्वयंपाक. पण होय नाही करता करता यमी बुके मात्र वाचायला शिकली. दसका घेतला होता तुम्ही, पण झाले हो सगळे सुरळीत. वंस, एक मनीचे सांगू, रागावू नका हं. तुम्हाला बुके वाचायची फार म्हणजे फार इच्छा होती, पण तुमच्या आयुष्यात सगळेच विपरीत घडले आणि आपण सगळ्यांनीच त्याची भीती घेतली. पण तुमची इच्छा तुमच्या ह्या लेकीने पूर्ण केली, होय ना? वहिनी, हे असे मनीचे जाणता आणि रडवता बघा मला. लेक लेकच आहे होती माझी. लेकच आहे. दाखव दाखव दाखव, पुस्तक वाचून दाखव. खरेच? होय अमे, वाचून दाखव आम्हाला. आणि हो, इथे अण्णा नाही येत ओरडायला. काय? जा जा, पुस्तक घेऊन ये. मी आत्ता घेऊन येते पुस्तक. आणि वहिनी, ह्यातल्या अण्णांना काही सांगू नका. नाही हो, अशी कशी सांगेन मी त्यांना. तुम्ही निश्चिंत राहा. खरंच यमी यमी पुस्तक कसे वाचते ना, ते ऐकायला कान अगदी आतुर झालेत बघा माझे. आत्या, अगं मी मला कशाला? अगं यशस्वी हो, यशस्वी हो.
4 अर्धे पडीत मूर्ख शिष्य हिमालयाच्या वाटेस संपत्तीच्या शोधात निघाले. एक वृद्धा त्यास म्हणाली होती, हातातील पीस जेथे गळून पडेल तेथे खोदावयाचे, म्हणजे संपत्ती धन लाभेल. माधवा, आत्ता आलास? होय. आणि तडक माझ्याच खोलीत आलायस असे दिसते. का? काय झाले? बाळंबटजी, सासूबाई एक काम घेऊन आमच्याकडे आल्या आहेत. काम म्हणजे एक समस्या आहे, ज्यात त्यांचे घर, गाव, गावातील पाण्याचा प्रश्न, शेजारील गाव, त्याचे सरपंच, त्या गावात असलेले मुबलक पाणी, दाजी, दुष्काळ. माधवा, थांब थांब. मला काहीच कळत नाही. हे सारे गुंतागुंती जे असते, मला जरा उकल करून सांगशील तर बरे होईल. सांगतो. थोडक्यात काय, तळेकाटे गावचे सरपंच गोपाळराव मनोहर यांचा 100 एकर जमिनीसाठीचा दावा त्यांच्याच विरोधात गेला. म्हणजे गुंता अधिकच वाढला असेच म्हणावेस हवे. होय बाळंबटजी, परंतु आम्ही असा निर्णय घेतला आहे की आम्ही आणि सार्वजनिक काका सासूबाईंसोबत देवराष्ट्रात जाणार आणि गोपाळराव मनोहरांची भेट घेणार. देवराष्ट्राचा पाण्याचा प्रश्न सोडविल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. परंतु आम्ही सासूबाईंसोबत जाणार तेव्हा भाऊसाहेबांस तेवढे आपण समजावलेत तर. माधवा, त्याची काळजीच नको. या तुझ्या कामासाठी भाऊसाहेब तुझी पाठच थोपटतील. जा, यशस्वी हो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी हरी. साप 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 गोपाळराव मनोहरांच्या बाबतीत आम्ही आज काय निकाल दिला हे जाणण्यासाठी आला आहात, होय ना? हो. आम्ही त्यांच्या विरोधातच निकाल दिला. का? कसला आनंद झाला रमाबाई तुम्हास? तळेकाटेच्या सरपंचांच्या विरोधात निकाल दिल्यामुळे सासूबाई आणि अण्णासाहेब यांना मोठ्याच पेच प्रसंगास तोंड द्यावे लागणार आहे. हो, ते ठाऊक आहे मला. पण स्वतः हा निकाल देताना तुम्ही तत्वांची तडजोड केली नाहीत. सत्य तेच वागलात. याचा मला फार आनंद झाला आहे.
रमाबाई, तुमच्या या एका वाक्याने आमच्या मनावरचे ओझे क्षणार्धात दूर झाले. तुमच्या सोबतीने आम्हास मोठेच बळ मिळाले आहे. आजच्या या निकालामुळे जी कठीण परिस्थिती उद्भवणार आहे त्याची जाणीव होऊन आम्हास अतिशय त्रास होत होता आणि आमचे मनही उदास झाले होते. परंतु कालत्रयही न्यायदानाच्या बाबतीत आमच्या हातून तडजोड होणार नाही हेही ठाऊक होते. पण तुमच्या या उद्गाराने या कठीण परिस्थितीवर मात करण्याचा आमचा निश्चय अधिकच दृढ झाला आहे. पण कशी करणार मात? तळेकाट्याचे सरपंच तर आता अधिकच बिथरलेले असतील. होय, म्हणूनच आम्ही स्वतः सार्वजनिक काका उद्याच सासूबाईंसोबत देवराष्ट्रात जाणार आहोत आणि या पेचातून मार्ग काढूनच परत येणार आहोत. अगं बाई, खरे? होय. स्वतः तुम्ही किती चांगले आहात. मी हो रमाबाई, काय करताय? आम्हास असे आवडत नाही. मालक मालक, पांडू दादाला साप चावला. काय? सुभद्रा काकू, काय करायचं आता? अगो काही सुचत नाहीये. तेव्हा सागरेश्वरा, कोणत्या पायाला साप चावलाय? उजव्या पायाला. थांबा, नारू वैद्य बुवांना बोलव बरे तू. नाही नाही, नको वैद्य नको. नारू इकडे ये, इकडे ये. हे काय करताय तुम्ही? नारू ये लवकर, हे घट्ट इथे धरून ठेव. हा, मी तोपर्यंत पाला आणते. हे काय करताय तुम्ही? अहो असं काय करताय? मी आता पटकन पाला घेऊन येते. अहो वैद्य बुवांना बोलूयात ना आपण. नको नको, ते येईपर्यंत उशीर होईल. तुम्ही काळजी करू नका, मी असे अनेक रुग्ण बरे केलेत. मी आलेच आलेच. हो बाई, अगो दुर्गे, यांना काय गरज पडली होती नोकर माणसाच्या पायाला हात लावायची? वैद्य बुवांना बोलवले असते ना आपण. पण नाही, शेखी मिरवायला हवी ना इथे येऊन. बाई बाई बाई, मला नाही होय बघवायचे. दुर्गे चल, आज चल बरे, आज चल तू. चल चल चल. अहो चल अगं चल. बाई 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 बाई, अगो या बाईस काही रीत भात लाज लज्जा काही आहे का नाही म्हणते मी. सरळ सरळ नोकराच्या पायाला हात लावायचा म्हणजे काय? नाही मला सांग दुर्गे, मला सांग, वैद्य बुवांना बोलवणे नसते का धाडता आले? नाही कुलीन बायका वागतात का अशा? सांग बरे बस. काय मेला तो वैद्यकीचा टेंभा मिरवायचा म्हणते मी. शी, नाहीतर काय, नुसते मिरवावयास हवे. अहो इतके पुढे पुढे करावायची काही गरज होती का? नाही तर काय, घरात इतर पुरुष माणसे आहेत ना, त्यांना काळजी नाहीये का पांडुदादांची? त्यांनी पाहून घेतलं असतं काय करायचं ते. पण नाही ना, मग यांचे महत्व कसे वाढेल? या शहाण्या यांना वैद्यकी येते. नाही, अगदी खरे बोलतेस हो तू. सोवळे वेळे तर सोडूनच दे दुर्गे. अगो पण मी म्हणते, कुलीन बायकांना काही मर्यादा हवी का नको? बाई 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 बाई, मला तर अगदी कसेसेच झाले हो तो प्रसंग बघून. या विहीण बाईंनी ना अगदी रानड्यांना लाज आणली. खरेच सांगते तूस. झाले झाले झाले. आता बरे वाटेल. हा पांडुदादा, पांडुदादा काळजी करू नका. हा, आता पुढील 24 घटका निजायचे नाही. हा, काही काळजी करायची नाही. आम्ही सर्व आहोत ना तुमच्या सोबत. नाही, हात हात नाही सोडायचे. हा, आता निजायचे नाही. हा, पुढील 24 घटका. हा 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 हा. त्या बोक्याला चांगली शिस्त लावून आले गो. काय गो माई, अगो कुठे होतीस तू? अहो असे काय करताय? मी तुम्हाला सांगून नव्हते का गेले की ताई काकूंना मी पोंशांकडून घेऊन येते म्हणून? अगदी वेळेवर आलीयस. लाज आणली नुसती सगळ्यांनी. अगो बाई, काय झाले? अगो काय झाले काय? तुझ्या त्या विहीण बाई अगदी ताळतंत्र सोडलाय त्यांनी. हो, लाज आणली नुसती. हो, हे काय भलते सलते बोलता आहात? भलते सलते मी नाही बोलत आहे, भलते सलते करते ती तुझी विहीण बाई. अहो पण झाले काय? अगो काय होणार आहे ताई? त्या पांडूला काय ते साप का किरडू चावल्यासारखे झाले. लगेच धावली ही तुझी विहीण बाई. त्याला लेप काय लावला, त्याच्या पायाला हात काय लावला. बाई 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 बाई, बघवत नव्हते हो अगदी. वहिनी अहो खरे की काय? खोटे बोलीन ना तर जीभ झडेल हो माझी. ही दुर्गी पण होती तिथे, विचारतीस? हो ना. अगं बाई, पण म्हणजे पांडू साप चावला ना? मी आलेच बघून. हो आलेच. अगो रीत भात तर काही नाहीच आहे मुळी. मला सांग ताई, अगं नोकराच्या पायाला हात का लावायचा हिनी? नाही,
आता हे सगळे काय चालले ना ते मलाच बघावे लागणार. बरे झाली ताई गेली ते. दुर्गे आता बघ, ताई गेलीये ना, अशी वटणीवर आणेल ना या विहीणबाईस, बघच तू. बाई बाई. पांडू दादा बरे वाटते ना? आता धोका टळला हा, जीवात जीव आला माझ्या. अगो बाई, पण हे बघा पांडू दादा, बरे वाटते म्हणून अजिबात हयगय करायची नाही. हा लेप असाच 8 वार लावायचा आहे. हो पांडू दादा, हे काय करताय? का हात जोडताय? हे बघा मी तुमच्यावर काही उपकार केलेले नाहीत, कळले का? तो उपकार मानणारच, पण मी म्हणते तुम्हाला इतका हुतहुतेपणा करायची काय गरज होती? काही मान मर्यादा आहे की नाही तुम्हाला? तुम्ही वैद्यकी जाणता तर दुसऱ्या कोणा सांगायचे होते? नोकर माणसाच्या पायात हात लावणे शोभते का तुम्हाला? वैद्य बुवांनी येऊन जे काय करायचे ते केलेच असते, पण मी म्हणते तुम्हाला काय एवढे नडले होते? अहो अहो असे काय करताय? तू गप्प बस गो माई, एक शब्द बोलू नकोस. ताई काकू, पांडू साप चावला होता. वैद्य बुवा येईपर्यंत त्याचे प्राण गेले असते. उलट आपल्याला सासूबाईंचे आभारच मानावयास हवेत. त्या वैद्यकी जाणतात आणि कोणतेही अनुमान न करता त्यांनी योग्य तेच केले. काय योग्य केले? हा, काय योग्य केले? नोकर माणसाच्या पायात हात लावणे योग्य की अयोग्य? का मागापासून नोकर नोकर करीत आहात? पांडू आपल्या कुटुंबातील एक घटक आहे. आम्हास जर साप चावला असता तर आपण असे म्हणाला असतात? अगो बाई, तुझ्या सासूस बोल लावला तर तुला इतके झोंबले, आता तू माझ्याशी वाद घालतोय? आपण गैरसमज करून घेत आहात ताई काकू. सासूबाईंनी जे काही केले ते पांडूचा जीव वाचवण्यासाठीच. तो मेला असता तरी 72. पण घरातल्या बायकांनी मर्यादा सोडून वागलेलं मी जराही खपवून घेणार नाही. जीवापेक्षा मर्यादा जास्त महत्वाची.